त्या मॅटरची असणारी सुनावणी झाली त्या ह्याच्यामध्ये आम्ही असणाऱ्या दोन गोष्टी मांडल्या. एक म्हणजे कायद्यामधली तरतूद जी आहे ती अपुरी आहे आणि कायद्यामधली तरतूद अपुरी असल्यामुळे ती पूर्ण करणं ही गरजेची आहे. कोर्टाने त्यावरती असणारा ऐकून घेतलं आणि पूर्ण झाली पाहिजे असली पाहिजे असं त्यांनी मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. दुसरं जे आहे ते SITच्या संदर्भातलं आम्ही असणारं मांडलं आणि ही SIT कोर्टाने स्थापन केली पाहिजे त्याच्यावरती ही कोर्टाने असणारं ऐकून घेतलं. तिसरा असा मुद्दा त्याच्यामध्ये की शासनाने जी CIDची कमिटी नेमली होती त्यांनी असताना म्हटलं की आम्ही असा अहवाल तयार केलेला आहे, परंतु कोर्टाने मनाई केल्यामुळे आम्ही असा तो फायनल केलेला नाही. ते आम्ही कोर्टाला असं म्हणालो की सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत हे ज्या दिवशी वारले त्या दिवशी ते कोर्टाच्या कस्टडीमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांना असणारा न्याय कोर्टानेच त्या ठिकाणी दिला पाहिजे. त्याच्यामुळे जी काही इन्क्वायरी होईल ती इन्क्वायरी SITने केली पाहिजे आणि त्याच्यावरती मॉनिटरिंग केली पाहिजे कोर्टानेच. कोर्टाने आमचं म्हणणं ऐकून घेतलं, दुसऱ्या बाजूचे ऐकून घेतलं आणि ऑर्डर करण्यासाठी त्यांनी मॅटर रिझर्व केलेला आहे. त्या लवकरात लवकर ऑर्डर येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय. म्हणजे एक SITच्या संदर्भात ही ऑर्डर येईल आणि दुसरं नियमावली म्हणजे कायद्यामध्ये जी तरतूद कमी आहे ती भरून काढणारी नियमावली कोर्टामार्फत करायची की न करायची याच्या संदर्भातला निर्णय.